आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मुंब्र्यातून। मुंब्र्यातल्या हिरवा विरुद्ध भगवा या लढाईला आता आणखीनच धार आली आहे, ती या प्रकरणात किरीट सोमय्यांनी घेतलेल्या एंट्रीमुळे। एमआयएमच्या नगरसेविका सेहर शेख यांनी एक विधान केलं होतं जे तुफान गाजलं होतं, व्हायरल झालं होतं। त्यांचं असं म्हणणं होतं की पुढच्या निवडणुकीत मुंब्रा हिरवा करायचा आहे। यावरून गदारोळ उठताच त्यांनी यावरून स्पष्टीकरण सुद्धा दिलं। आपल्या वक्तव्याचा अर्थ चुकीचा काढला गेला। हिरवा करायचा आहे मुंब्रा याचा अर्थ आपल्या पक्षाचा झेंडा हिरवा आहे म्हणून आपण तशा आशयाचं विधान केलं होतं असं सेहर शेख म्हणाल्या। पण यावरून भाजपचं समाधान झालं नाही। भाजपचे किरीट सोमय्या आज मुंब्र्यात दाखल झाले आणि सेहर शेख यांच्यावर नेमकी काय कारवाई केली अशी विचारणा त्यांनी पोलिसांना केली। त्यावर त्यांना भलतीच माहिती मिळाली। त्यांना असं कळलं की मुंब्रा हिरवा करायचा आहे याचा अर्थ सेहर शेख यांना मुंब्र्यामध्ये झाडं लावायची आहेत। आपण पाहूयात ही नेमकी भानगड काय। इससे भी बड़ा मुंह तोड़ जवाब उनको देना है। पूरे के पूरे मुंब्रा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाल्लाह। आता एमआयएम निवडून आल्यानंतर हे सांगतायत की मुंब्रामध्ये आम्ही हिंदूंना राहू देणार नाही, सब हरा कर देंगे। हे आम्हाला मान्य नाही। अशा प्रकारची भाषा वापरणाऱ्यांवर कारवाई होणार। मुंब्रा हिरवा की भगवा याची ही लढाई आहे। एमआयएमच्या नगरसेविका सेहर शेख यांनी निवडून येताच संपूर्ण मुंब्रा हिरवा करण्याची भाषा केली। त्यानंतर भाजप म्हणतंय हिरवा रंग हा जिहादचा आहे। सेहर शेख यांनी हे वक्तव्य करताच भाजप नेते किरीट सोमय्या तातडीनं मुंब्र्यात दाखल झाले। सेहर शेखच्या वक्तव्यावर काय कारवाई केली हे विचारण्यासाठी किरीट सोमय्या मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले। संपूर्ण मुंब्रा हिरवा करायचा ही हिंदूंना धमकी असल्याचं किरीट सोमय्या यांचं म्हणणं आहे। अब मेरी गुजारिश है आप सबसे कि आने वाले 5 साल बाद भी जब इलेक्शंस होंगे इंशाल्लाह, आप लोगों को उस इलेक्शन में इससे भी बड़ा मुंह तोड़ जवाब उनको देना है। पूरे के पूरे मुंब्रा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाल्लाह। हर एक कैंडिडेट इंशाल्लाह 5 साल बाद सिर्फ और सिर्फ एमआईएम का आएगा, क्योंकि अब इलेक्शन में आप मजलिस की ताकत समझ चुके हैं और ये ताकत हमको अल्लाह से आती है। हे एक एक क्षेत्र निवडतात, त्यात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी, आणि प्रयत्न असा आहे की महाराष्ट्रात पहिल्या राऊंडमध्ये 1 डझन असे क्षेत्र आहेत। मुंबईत असे 7 क्षेत्र आहेत की जिथे वसवायचे आणि नंतर नंतर हळूहळू हातपाय पसरायचे। मानखुर्द असो की मालवणी असो की भिंडी बाजार, चोर बाजार, नल बाजार असो, हिंदूंना जबरदस्ती खाली करायला लावणं चिंतेची बाब आहे। लोकांच्या भावना दुखावतील असं भाषण करू नका अशी समज पोलिसांनी आधीच सेहर शेख यांना दिली आहे। इथे एमआयएमची जी नगरसेविका निवडून आलेली होती सहार युनुस शेख, तिने एक भाषण केलं होतं। त्याच्यावर काही लोकांचा आक्षेप होता, बऱ्याचशा संघटनेचा वगैरे काही नेत्यांचा। त्याच्या अनुषंगाने आज बीजेपीचे ज्येष्ठ नेते माननीय किरीटजी सोमय्या साहेब आणि सन्माननीय आमदार साहेब निरंजनजी डावखरे आणि त्यांचे सर्व शिष्टमंडळ मला भेटायला आलं होतं। त्या भाषणामुळे समाजामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे, काही लोकांच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत। तर आम्ही त्या अनुषंगाने त्या जी सहार युनुस शेख आहे तिला बोलून तिचं स्टेटमेंट घेतलं आणि तिला नोटीस पण दिलेली आहे। पोलिसांनी सेहर शेख यांना या वक्तव्याबद्दल नोटीस बजावल्यावर सेहर शेख यांनीही उत्तर दिलंय। पुढच्या काळात मुंब्र्यात सगळीकडे झाडं लावून मुंब्रा हिरवा करू। आता हे जरी किरीट सोमय्या मैदानात आला, जरी सोशल मीडियामध्ये या संबंधात खूप प्रतिसाद उमटले, म्हणून हे त्यांनी सांगितलं की माझा वृक्ष होता आणि तरीही जर धार्मिक भावना दुखावल्या असेल तर माफीचा प्रश्न नाही। त्यांनी हे केलं आहे, चॅलेंज दिले आहेत, धमकी दिली आहेत, कारवाई व्हायला हवी। पोलिसांची नोटीस आणि आलेलं उत्तर मी वाचलं, पोलिसांनी मला दाखवलं। त्यात अर्थात परत एकदा मस्ती करायचा प्रयत्न केला। आम्ही झाडं लावण्यासाठी म्हटलो होतो, पण तरीही जर इतर धर्मीयांचा भावना दुखावल्या असेल तर मी माफी मागतो, असं नाही चालत। आपल्या पक्षाचा झेंडा हिरवा आहे म्हणून मुंब्रा हिरवा करण्याबद्दल बोलले असा सेहर शेख यांचा दावा आहे। मात्र आता या हिरव्या रंगावरून मुंब्र्यात धर्माची लढाई सुरू झाली आहे।
मुंब्रा हे मुस्लिम बहुल क्षेत्र आहे. मुंब्र्याची अंदाजे लोकसंख्या 9 लाख आहे. मुंब्र्यात 80% मुस्लिम लोकवस्ती आहे तर 20% हिंदू लोकसंख्या आहे. भारतातील ही सगळ्यात मोठी मुस्लिम वस्ती मानली जाते. 1992च्या दंगलीवेळी मुंब्र्याची लोकसंख्या 45,000च्या आसपास होती. मात्र दंगलीनंतर 2011च्या जनगणनेनुसार मुंब्र्याची लोकसंख्या आता 9 लाखांवर पोहोचली आहे. हा मुंब्रा जितेंद्र आव्हाडांचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र आव्हाडांनी शेवटच्या क्षणी तिकीट कापल्यानं आव्हाडांचेच कार्यकर्ते युनुस शेख आणि त्यांची मुलगी सेहर शेख यांनी आव्हाडांना आव्हान दिलं आणि चितपटही करून दाखवलं. सेहर शेखच्या विजयानंतर एमआयएम जो पक्ष मुस्लिम ऐक्याचं राजकारण करतो त्यालाही मुंब्र्यात बळ मिळालं आणि त्यामुळेच हिरवा विरुद्ध भगवा या लढाईत मुंब्रा पुन्हा केंद्रस्थानी आलंय. रिजवान शेख, NDTV मराठी, मुंब्रा.